सम्राट घराबाहेर पडला, पण घरात आज पूजा म्हणून पाहुणे मंडळी पूजेसाठी थांबलेली. आई तिच्या रूममध्ये येऊन मधुकरला सांगते, अहो सम्राट घरातून बाहेर निघून गेला. आज त्याच्या लग्नाची पूजा कशी होणार? मधुकर खूपच चिडतात. त्यांना माहिती होतं आता सम्राट त्यांचा कॉलही उचलणार नाही. ते मधुकर आजची पूजा कॅन्सल करतात. राणी बेडवर एकटी शांत बसलेली, पण मनातून मात्र प्रचंड घाबरलेली होती. घरात आल्या आल्या घरचं सर्व वातावरण पाहून बराच वेळ झाला तिला भेटण्यासाठी अजून कोणीच आलं नव्हतं तिच्या रूममध्ये. तिला भूकही खूप लागलेली, पण सांगणार कुणाला? त्यात तिची झोप पूर्ण झाली नव्हती. ती उठून बसलेली तरी डोळे पेंगत होते तिचे. ती पुन्हा बेडवर झोपून जाते ते तिलाही कळत नाही. सम्राट घराबाहेर पडला. तो थेट राणी त्याला भेटलेली त्या गावात गेला. त्याचं लग्न आईबाबांनी राणीसोबत लावून दिलेलं, पण राणीचं तोंडही न पाहता, ती कोण मुलगी आहे ते न बघता, तो त्याच्या मनातील, त्याच्या विचारातील, त्याच्या हृदयात बसलेल्या तिला भेटायला त्या गावी आलेला. मागील 6 महिन्यात तसा खूप वेळा तिथे तो येऊन गेलेला. आज तिच्या आठवणीत तो पुन्हा तिथे तिला भेटायला आला. कुठे शोधू मी तुला? कुठे भेटशील तू मला? तो स्वतःशीच पुटपुटला. हताश झाला होता तिच्या आठवणीत आणि ती भेटत नव्हती त्याला. पुरता वैतागलेला तो. मग तो तिची मैत्रीण लावण्या तिच्या घरी जातो. लावण्या त्याला पाहून चिडते. पुन्हा कशाला आलास तू इथे? बोलते ती सम्राटला. प्लीज एकदा सांग ना, तुझी मैत्रीण कुठे भेटेल मला? बोलतो तो तिला. हे बघ, मी तुला या आधी खूप वेळा सांगितलं आहे. ती माझी मैत्रीण होती, पण काही दिवसांसाठीच. ती निघून गेली आमच्या गावातून आता. आमची मैत्री ती गावात होती तोवरच होती. ती गेली गावातून केव्हाच. आमचं काहीच कॉन्टॅक्ट नाही आता. बरं ठीक आहे, पण तिचं नाव तरी सांग. सम्राट खूपच विनंतीच्या स्वरात म्हणाला तिला. नाही, मी तिचं नाव नाही सांगू शकत. तसं प्रॉमिस केलंय मी तिला. कारण तिच्या जीवाला धोका आहे. तू खूपच विचारत आहेस म्हणून तुला सांगते मी. मी तिचं नाव नाही सांगू शकत तुला आणि कोणालाच. तू जा इथून आणि पुन्हा येऊ नकोस त्रास द्यायला, बोलून लावण्या तिच्या घराचं दार लावून आत जाते. सम्राट म्हणतो, तिच्या जीवाला धोका कुणापासून असेल? ती ठीक तर असेल ना? कोण तिच्या जीवावर उठलं असेल? त्याला तिची खूपच काळजी वाटते. तो खूपच अस्वस्थ होतो. पुन्हा लावण्याच्या दारावरची बेल वाजवतो. कोणी दार उघडत नाही म्हणून तो सतत बेलवर बेल वाजवू लागतो. लावण्याचा नवरा दार उघडतो आणि रागवत म्हणतो, प्लीज तुम्ही निघा इथून, नाहीतर पोलीस कंप्लेंट करावी लागेल मला तुमची. तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हाला त्रास देत आहात अशी. ते ऐकून सम्राट त्याच्या जवळची गन लावण्याच्या नवऱ्याच्या डोक्याजवळ धरतो. ते पाहून लावण्या, हे काय करतोस? ओरडते त्याला. ती गन आधी खाली घे. नाही घेणार, सम्राट म्हणतो. तू आधी तुझ्या मैत्रिणीचं नाव पत्ता सांग मला. अरे तुला सांगितलेलं कळत नाही का? मला नाही माहिती तिच्याविषयी काहीच. ती आणि मी थोड्या दिवसांच्याच मैत्रिणी होतो. सम्राट म्हणतो, नाव सांग तिचं, नाहीतर याचा भेजा उडवेल मी. नाही नको, सांगते नाव. तू माझ्या नवऱ्याला काही नको करू, लावण्या घाबरून म्हणते. मनात याला माझ्या मैत्रिणीचं नाव नाही माहिती असा विचार करून लावू सम्राटला राणी नाव न सांगता रूपा खोटं नाव सांगते. खरं बोलतेस ना तू? सम्राट विचारतो तिला. हो हो, खरं बोलते, लावण्या पटकन म्हणते. खोटं कशाला बोलेल मी? खोटं बोललीस तर या गनने तुझ्या नवऱ्याचा भेजा उडवेल मी. नाही, खोटं नाही बोलत मी, लावण्या घाबरून म्हणते त्याला. पण त्याच्या भीतीपोटी ती तिच्या मैत्रिणीला केलेलं प्रॉमिस मोडणार नव्हती. सम्राट लावण्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिथून निघून जातो. सम्राट 2 दिवस राणीचा रूपा समजून खूप शोध घेत असतो, पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. शेवटी 2 दिवस झाल्यावर तो पुन्हा येतो घरी. घरी आल्यावर फ्रेश होऊन त्याच्या स्टडी रूममध्ये कॉन्फरन्स मीटिंग अटेंड करत असतो. त्याच्या नुकत्याच झालेल्या बायकोविषयी काहीच विचार नसतात त्याच्या डोक्यात. तो घरी नव्हता तेव्हा मधुकर यांच्या सांगण्यावरून माधवी राणीला सम्राटच्या रूममध्ये सोडते. सम्राट आला तेव्हा राणी नव्हती त्या रूममध्ये, पण आता खूप रात्र झालेली आणि सम्राट घरी आला तेही कोणालाच कळलं नाही. राणीलाही नव्हतं माहिती सम्राट घरी आलेला ते.
ती बेडवर एका कुशीवर झोपलेली असताना सम्राट त्याची मीटिंग झाल्यावर स्टडी रूममधून त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि त्याच्या बेडवरची तिला झोपलेलं पाहून रागात तो पुढे तिच्याजवळ आला. रागात तो तिला हात लावून उठवणारच असतो, तेवढ्यात त्याने त्याचा हात मागे घेतला. जोरात ओरडून तो म्हणाला, ए मुली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडवर झोपण्याची? उठ आत्ताच्या आता. ती दचकून पटकन डोळे उघडते. तिची त्याच्याकडे पाठ होती, त्यामुळे तिचा चेहरा त्याला नाही दिसला आणि त्यालाही तिचा चेहरा कुठे पाहायचा होता. ती उठली आणि चेहऱ्यावर घाईघाईत पदर ओढला. आईने सांगितलेलं तिला सम्राटसमोर आला की चेहऱ्यावर पदर घ्यायचा. ती बेडवरून उठून काही न बोलता सोफ्यावर जाऊन बसली. युजलेस, मूर्ख म्हणत बेडवर बसला तो. तिने ऐकलं तो काय म्हणाला ते. कसं होणार आहे माझं या माणसासोबत? किती राग येतो यांना, किती गर्विष्ठ आहेत हे. दुसऱ्याविषयी काही किंमत नाही यांच्या मनात. ती बरोबर विचार करत होती त्याच्याविषयी. तो होताच तसा. त्याच्या फॅमिलीसाठी राबायचा, पण इतरांविषयी काहीही वाटत नव्हतं त्याला. पण ती तर त्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होती. दुसऱ्यांना उलट उत्तर न देणारी, समोरच्याचं दुःख पाहून रडणारी, मनाने खूपच हळवी, संवेदनशील, सतत मदतीला धावून जाणारी, शांत स्वभावाची होती राणी. दोघेही नदीच्या दोन किनाऱ्यावर असल्यासारखे होते. कशी जमणार होती सम्राट आणि राणीची जोडी काय माहिती? सम्राटच्या मते या लग्नाला काडी मात्र किंमत नव्हती. आईबाबांच्या सांगण्यावरून त्यांनी जबरदस्ती लग्न केलेलं आणि तिला एक चांगलं कुटुंब मिळावं म्हणून राणीने यशवंत काकांच्या सांगण्यावरून सम्राटसोबत लग्न केलेलं. ती त्याचाच विचार करत होती. तिला झोप येत नव्हती, त्यामुळे सतत हाताची हालचाल करत होती ती. तिने लग्नात घातलेल्या हातभर काचेच्या बांगड्यांची खणखण ऐकून तो इरिटेट होत होता. त्याने रागाने तिथलाच फ्लॉवर पॉट उचलला आणि जोरात खाली जमिनीवर आदळला. त्याचा खूप जोरात आवाज झाला. त्या आवाजाने राणी पटकन उठली आणि घाबरली सुद्धा. चेहऱ्यावर पदर होता तिच्या. तिच्या पदराआडची तिची भीती त्याला कळणारच नव्हती. तो तर ढुंकूनही तिच्याकडे पाहत नव्हता. तो मोठ्याने म्हणाला, माझ्या रूममधून बाहेर जा. ती त्याचं न ऐकता तिथेच उभी होती. ऐकायला नाही आलं का तुला? माझ्या रूममधून निघून जातो पुन्हा म्हणाला तिला. ती हळूच, नाही जाणार धारीट करत म्हणाली. पुढे लगेच म्हणाली, आईबाबांनी सांगितलंय मला काहीही झालं तरी या रूममधून बाहेर नाही पडायचं. तिचा आवाज ऐकून त्याला क्षणभर वाटलं त्याच्या मनातील त्या मुलीचाच आवाज आहे हा. पण तो मनातील विचार झटकत स्वतःच्या मनाची समजूत काढत म्हणाला, नाही, तिचा कसा असेल आवाज? मी तिचा सतत विचार करतो म्हणून मला भास होत असेल. मनातील विचार झटकले त्याने आणि जोरात म्हणाला, तुझ्या हातातील त्या बांगड्या आधी काढ. त्या बांगड्यांच्या आवाजाने त्रास होतोय मला. माझ्या रूममध्ये राहायचं असेल ना तुला तर आवाज अजिबात चालणार नाही मला. सांगून ठेवतोय. पूर्ण शांतता हवी मला इथे. तिने केविलवाणा चेहरा केलेला त्याचं बोलणं ऐकून. तिने डोक्यावरून गळ्यापर्यंत पदर ओढलेला तरी तो तिच्याकडे पाठ करून उभा होता. तो कसा दिसतोय हे पाहण्याची ती हिंमत करत नव्हती. ती कशी करेल हिंमत? तो तर सतत चिडून बोलत होता तिच्यासोबत. ती पुन्हा सोफ्यावर बसायला गेली आणि सोफ्यावर न बसता डायरेक्ट जमिनीवर आदळली. कळवळली ती. त्याने तिचा आवाज ऐकून कपाळावरच्या शिरा ताणून भिवया जुळवल्या, पण तिला पाहण्यासाठी तिच्याकडे पाहिलं देखील नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर टपकले. खूप जोरात कमरेतून कळ आली तिला. स्वतःला समजवत म्हणाली ती, रडायचं नाही राणी तुला. शांत हो तू. तू खूप स्ट्रॉंग आहेस. एवढंसं लागलंय तुला? इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरून रडणारी मुलगी आहेस का राणी तू? अजिबात नाही ना. मला स्ट्रॉंग राहायचं आहे. ती स्वतः समजूत काढत होती. त्यांनी सांगितलेलं बांगड्या काढ म्हणून स्वतःच्या वेदनेकडे दुर्लक्ष करत तिने हातातील बांगड्या काढल्या आणि बाजूला ठेवून दिल्या. आईने सांगितलेलं हातातील बांगड्या लगेच काढायच्या नाहीत, पण आता याच बांगड्यांमुळे त्याला त्रास होत होता म्हणून तिने त्या बांगड्या काढून टाकल्या. त्यातीलच एक बांगडी कधी खाली पडली तिला कळलंच नाही.
ती बांगड्या ठेवण्यासाठी उठली आणि जमिनीवर पडलेल्या बांगडीची काच तिच्या पायात घुसली. आई ग, कळवळली ती. जमिनीवर बसलीच लगेच. पायातून रक्त येऊ लागलेलं ते पाहून तिचा हुंदका बाहेर पडला. पण रूममध्येच असलेला तिचा नवरा तिच्याकडे डोकावून पाहत सुद्धा नव्हता. तिचा हुंदका वाढला, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मग तो वैतागूनच तिच्याकडे पाहू लागतो. आता तिने तिचा पाय खाली बसून हातात पकडलेला. तिच्या पायातून येणारं रक्त पाहून तो म्हणाला, ओ गॉड, ही मुलगी ना डम आहे. त्याने तिला डम बोलत पटकन फर्स्ट एड बॉक्स आणला. तिच्या अगदी जवळ तिच्या बाजूला बसून तिच्या पायाला हात लावून जखम कॉटनने साफ करू लागला तो. त्याच्या या बदललेल्या रूपाला पाहून ती तर गडबडूनच गेली. पण तिच्या चेहऱ्यावर पदर असल्यामुळे ती त्याला पाहू शकत नव्हती. तो मलम लावून झाल्यावर बोलला, लक्ष देऊन काम करता येत नाही का गं तुला? आणि तुला सांगून ठेवतो, या रूममध्ये आपण एकत्र राहिलो तरी आपण अननोन पर्सन आहोत, हे लक्षात राहू दे. हे लग्न मी फक्त माझ्या आईबाबांकरता केलंय. मलम लावून झालंय, आराम कर तू, बोलत तो उठला. ती तरीही त्याच्याकडे पाहत नव्हती. त्याच्या करारी आवाजानेच तिचं घाबरून पाणी पाणी होत होतं. ती सोफ्यावर झोपली आणि त्याच्याविषयी विचार करू लागली. हे इतके पण वाईट नाहीत. रागून बोलत असले तरी मनाने खूपच चांगले आहेत. नाहीतर मला मलम नसतं लावलं यांनी. ती त्याच्या विचारात असतानाच गाढ झोपी गेली. तो बेडवर झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी उठली. रूमभर पाहिलं तिने, पण तो तिला दिसला नाही. उठण्यासाठी तिने पटकन पाय जमिनीवर टेकवला आणि ती वेदनेने कळवळली. आई ग, पटकन सोफ्यावर बसली. तो बाथरूममधून फ्रेश होऊन रूममध्ये आला. ती सोफ्यावर बसलेली तिला तिच्या मागून पाहून म्हणाला तो. जरा मोठ्यानेच म्हणाला, कोण, कुठली मुलगी आईबाबांनी गळ्यात बांधून ठेवले माझ्या? तिने त्याचा आवाज ऐकताच पटकन पदर चेहऱ्यावर ओढला. ए रामा, हे रूममध्येच आहे, ती मनातल्या मनात म्हणाली. माझी अजून आंघोळ नाही झाली. काय विचार करतील हे माझ्याबद्दल? आधीच यांना मी आवडत नाही. ती आता घाईघाईत तिच्या बॅगमधून तिला लागणारे कपडे घेऊन बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. त्याची रूम एकदम स्वच्छ असायची. सर्व वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असायच्या. पण आता ती त्याच्या रूममध्ये आल्यामुळे तिच्या सर्व वस्तू रूमभर पसरलेल्या. त्यात ती कपड्यांची बॅग तिथे तशीच उघडी टाकून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेलेली ती. तो सगळीकडे नजर फिरवत होता. तिच्या बांगड्या तिथेच, दागिने तिथेच, टेबलवर अस्ताव्यस्त ठेवलेले. उठल्यावर ब्लँकेटची साधी घडी न घालता गेलेली ती. शी, काय गदडी मुलगी आहे. अजिबात नीटनेटकेपणा दिसत नाही हिच्यात. तो रागात म्हणतो तिच्याविषयी स्वतःशीच. हे किती राग करतात माझा, या विचाराने तिला रडू आलं आणि ती बाथरूममध्येच रडत बसली. हे असे का वागत असतील माझ्यासोबत? काय असेल यांचा प्रॉब्लेम? हा प्रश्न तिला सतावू लागला. या जगात माझं कोणीच नाही आणि लग्न झाल्यावर हेही माझे नाहीत. माझ्यावर कोणी प्रेम करतच नाही. आतापर्यंत कोणी प्रेम केलं देखील नाही आणि इथून पुढे कोणी करणारच नाही. हेच चाललेलं तिच्या डोक्यात. पण पुन्हा म्हणते ती स्वतःलाच, नाही, असं नाही. आई बाबा खूप चांगले आहेत. ते करतात ना माझ्यावर प्रेम. आणि यशवंत काका, येसू काकी पण करते माझ्यावर खूप प्रेम. यांनी एकट्याने नाही केलं माझ्यावर प्रेम तर काय झालं? मला असं खचून नको जायला. सम्राट कसा दिसतो, त्याचा स्वभाव कसा आहे, यातलं तिला काही माहिती नव्हतं. फक्त मुलगा चांगला आहे, तू नाही म्हणू नकोस त्याला लग्नासाठी यशवंत काकांनी सांगितलेलं तिला. त्यांच्या शब्दाखातर ती एका पायावर तयार झालेली लग्नाला. तो लग्नाला तयार नव्हता हे माहीत असताना तिने त्याच्यासोबत लग्न केलं. पण तो लग्नाच्या दिवसापासून जसं वागत होता तिच्यासोबत ते पाहून ती त्याला घाबरू लागलेली. माझ्या नशिबात सुखच नाही असंच वाटलं तिला. रात्री त्याने तिच्या पायाला मलम लावलं तेव्हा तिला खूप बरं वाटलेलं. पण पुन्हा सकाळी त्याने तिला मारलेला टोमणा ऐकून तिला फार वाईट वाटलं. तो ऑफिसला निघून गेला. त्याला जाताना पाहून काही वेळानंतर माधवी तिला भेटायला रूममध्ये आली.
कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.